नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तुम्हाला तर मुलांचा आनंद दिसतोयच का, तर ते तुम्हाला सांगते। कारण आम्ही आलो होतो आज आळंदीमध्ये जे यात्रेचं लागलं होतं ना, आकाश पाळणे वगैरे यात्रेसाठी येत का कायमस्वरूपी येत नाही खरंच माहिती नाही, पण इथे आलो होतो कारण 2-3 दिवस झालं मुलं बघत होते ते त्या खूप मागे लागले होते। रायांशपेक्षा सह्याद्री खूप मागे लागले होते, त्यामुळे म्हटलं अचानक रात्री ठरलं की चला आपण जाऊया। त्यामुळे इथे आलो होतो आणि इथे येऊन विचारलं तर एवढे रेट होते ना ह्या मोठ्या राईडचे 80 रुपये आणि छोट्या मुलांना ह्या फक्त गाडीत बसवायचे 50 रुपये। मी तर बसवणारच नव्हते कारण म्हटलं फक्त फिरून वगैरे आणि खाऊन वगैरे त्यांना घालाव, पण सह्याद्री काय ऐकायलाच तयार नव्हती कारण तिला बस आणि ह्या जम्पिंग जपावर ना मी मुलांना अजिबात कधीच नाही बसवत बरं का, मला खूप भीती वाटते। आणि मग तिथं पण विचारलं किती आहेत, तर तिथे पण 50 रुपये होते, त्यामुळे मग निघाले। पण सह्याद्री काय थांबत नव्हती कारण ती कंटिन्यू रडत होती मला बसायचे त्यामुळं मग हे म्हटलं की थांब मी मोठ्या हे जे चालले ना ट्रेन साईडला त्याच्यामध्ये आपण दोघंही बसू मुलांना घेऊन आणि काय रेट आहे वगैरे जाऊन विचारून येतो। त्यामुळे ते पुढे चालले होते तिकडे विचारण्यासाठी। आणि हो, मागच्याच काही व्हिडिओला ना तुम्ही खूप छान सपोर्ट दिलेला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। आणि असंच सपोर्ट करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक तर नक्की करा कारण व्हिडिओ खूप बघतात पण लाईक अजिबात करत नाही। सो लाईक केलं ना की एक माझा व्हिडिओ पुढे जातो, त्यामुळे एक लाईक नक्की करा। इथे रायांशची बघा खुशी खूप आहे, तो डान्स करत होता आणि सह्याद्री तिकडे बघत होती का, आता तिचे बाबा गेले होते तिकडे रेट वगैरे विचारण्यासाठी, पण तेही तिथे किती होते माहिती आहे का, त्या राईडचे 250 रुपये म्हटले होते। हे ऐकूनच खूप शॉक झालं की एवढी कार्तिकी यात्रा भरते आळंदीमध्ये तेव्हा एवढे रेट नसतात, पण आता काय एवढे रेट आहेत काय माहिती। त्यांनी कंटिन्यू इथं हे असं मेला भरवलेला आहे, त्यांना त्यांचं भाडं वगैरे द्यायचं, पण तरी पण एवढं वसूल भाडं करायचं म्हणलं कोणी बसणार पण नाही। पण मुलांच्या खातीर मग 50 रुपयाचा विचार न करता मग दोघांनाही ह्या राईडमध्ये बसवलं कारण आलोच होतो त्यांच्यासाठी आणि परत त्यांनाच जर नाही बसवलं तर मग आपल्यालाच वाईट वाटतं, जाऊ द्या म्हटलं असे 50 रुपये कुठे जात नाहीत। त्यामुळे म्हणलं चला, कारण यात्रेमध्ये फक्त 30 रुपये असतात बरं का याला, पण आता इथे 50 रुपये आहेत म्हणून जर 50 रुपये जर असते कंटिन्यू कधी कुठे पण यात्रेत तर मग विचार नसता केला, जाऊ द्या रेट आहे तोच आहे। पण इथं थोडासा विचार केला म्हटलं तरी पण जाऊ द्या, मुलांच्या खुशीपुढं आपलं काय नसतं। आणि तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का, कारण सह्याद्रीने एवढा गोंधळ घातला होता ना घरी जाताना, ते नक्की बघा। त्यानंतर त्यांची वेळ झाली होती, आता बऱ्याच वेळ त्यांनी फिरले गोल राऊंड, मग त्यानंतर म्हटले चला आता टाईम झालेला आहे आणि आम्हाला निघायचंच होतं, पण सह्याद्री काय तिथून निघत नव्हती, एवढा गोंधळ घालत होती ना की रडतच होती, अजून बसायचं आहे तिथे नाही दुसरीकडे बसायचं आहे, तिचं हेच चाललं होतं। तिच्या बाबांना बोट दाखवून सगळीकडे दाखवत होती। इकडे रायांश पण आला जबरदस्ती, पण तो पण रुसलेला होता। त्यांना असं वाटतं की सगळ्याच राईडमध्ये बसावं, पण नाही ना परवडत आपल्याला पण, आणि मोठे मोठे आहेत ते, छोटे पण नाहीत की आपण बसू पण दिलं असतं, पण त्यांना अशा मोठ्यामध्ये बसायचं होतं। इकडे सह्याद्री बघा कशी रडत आली आणि एवढी चिडचिड करते ना ती, रायांश तरी समजून घेईल पण ती अजिबात नाही समजून घेत, खूप राग करते, तर कसं तरी तिला जबरदस्ती
घेतला आम्ही आणि रिक्षामध्ये बसवलं. म्हटलं आता चल बाई, म्हटलं जाताना तुला आईस्क्रीम वगैरे देतो किंवा घरी गेल्यावर तुला फालुदा किंवा आईस्क्रीम काहीतरी बनवून देते म्हटलं. असं थोडासा लाड वगैरे केला तिचा, कारण ती तर तिच्या बाबांचं ऐकतच नव्हती. म्हटलं चल आता, म्हणलं मीच घेते तिला आणि जबरदस्ती बसवते, कारण बाबा ऐकून घेतात, मी ऐकून घेत नाही. म्हटलं कसं तरी जबरदस्ती तिला उचललं आणि घेतलं रिक्षामध्ये. अशी तिची चिडचिड चालू होती बघा, खूप गोंधळ करत होती. घरी जाऊसपर्यंत ती अशीच ओरडत होती. तर घरी गेल्यानंतर फालुदा तिला मी बनवून दिला बरं का, फक्त रेकॉर्डिंग केलं नाही कारण ती खूप गोंधळ घालत होती. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.